त्या पलीकडच्या 15 आहेत आणि या 6 आहेत. त्यांच्या डबल पैसे यांचं चालू आहेत 6च. आमची मानसिकता होती 12 लिटरची, पण आम्हाला म्हशी मिळाल्या 14-15 लिटरच्या. हो, पूर्ण फेल्युअर आलेलं होतं. धंद्यात कसला जीव नव्हता राहिलेला. एवढे आणलेले आहेत म्हशी. सगळ्या म्हशींचा काटा एकदम ऍक्युरेट चालू आहे. आपण सुरुवातीला बिहार मधून म्हशी घेतल्या होत्या. मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी आज आपण शिरूर शिरसगाव या ठिकाणी आलेलो आहे. तर या डेअरी फार्म वरती हरियाणावरून सुमित पन्नू डेअरी फार्म येथून म्हशी आलेल्या आहेत. म्हशी कशा आहेत आणि त्यांनी पहिल्या ज्या ठिकाणावरून म्हशी आणलेल्या त्या कशा लागल्या ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सुमित पन्नू डेअरी फार्मचे ओनर देखील सुमित भाई या ठिकाणी आलेले आहेत. तसेच या फार्मचे ओनर देखील आपल्या सोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय करून द्या. जयेश भरत शिंदे, मुक्काम पोस्ट शिरसगाव काटा, तालुका शिरूर, जिला पुणे. सुमित भाई अपना परिचय करा के दो. नमस्कार सभी क्षेत्रीय भाइयों को, मैं सुमित पानू जींद हरियाणा से, अपने सुमित पानू नाम से ही अपना डेयरी फार्म जींद हरियाणा में है. दादा मला सांगा, तुम्ही हा व्यवसाय कधीपासून सुरुवात केला? हा व्यवसाय चालू केलेला 1 वर्ष झालं आपल्याला. बर. आपण सुरुवातीला बिहार मधून म्हशी घेतल्या होत्या. बर बर. एक मित्राच्या मार्फत आपल्याला तिकडचं कॉन्टॅक्ट मिळालं, पण तिकडून म्हशी घेतल्या. पण कन्सिस्टन्सी दुधाची जास्त दिवसाची नव्हती त्यांची. बर. आणि मग जरा थोडासा त्यात फेल्युअर वाटला, म्हणून परत मग एक 6-7 महिन्याचा थोडा होल्ड घेतला. त्यानंतर परत सोलापूर वरून 2 आणल्या. पण ब्रीड प्रॉपर मिळत नव्हतं. बर. अशी मानसिकता तयार झाली होती की आता धंदा बंद करायचा. बर. त्या टायमिंगला युट्यूबला सुमित शेटची व्हिडिओ पाहिली. आमची भाऊकी रोहित शिंदे इंदापूरचे, त्यांच्या मार्फत त्यांच्या आधी गोट्यावर गेलो. तिकडून मग फक्त म्हशी बघाय म्हणून जाणार होतो, पण गेलो आणि म्हशी घेऊन आलो. बर. प्रॉपर जिन मधलं जी ब्रीड भेटतं मोरा, ते सुमित शेट देतात. बर. मला सांगा, आता ज्या वेळेस तुम्ही व्यवसाय सुरुवात केला तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट बिहारवरून म्हशी घेतल्या. त्यावेळेस किती घेतलेल्या? 10 म्हशी घेतल्या होत्या. आणि सुमित शेट करून किती घेतल्या? आता 6 म्हशी घेतल्या. बर. ज्या वेळेस बिहारच्या तुम्ही म्हशी आणल्या त्यावेळेस कसं काय नेमकं त्याच्यात आणि आपल्या म्हशीमध्ये, म्हणजे जिनच्या म्हशीमध्ये काय फरक आहे? फरक खूप वाटला सर. फरक आता शेणापासून फरक तर सांगायला लागेल तुम्हाला. शेणाची क्वांटिटी सुद्धा आजकाल या दुधापेक्षा पण याचे पैसे जास्त होतात शेणाचे. बर. त्याचं जर गांडूळखत प्रक्रिया केलं तर 25 किलोची बॅग, 50 किलोची बॅग, 1 टनाचे पैसे मिळतात भरपूर. बर बर बर. 10-10 हजार रुपये मिळतात एका ट्रॉलीचे. बर. तर त्याचा तो विषय वेगळा आहे. पण दुधाचं सातत्य म्हणजे ज्या दिवशी म्हैस गाडी उतरली त्या दिवशीपासून मशीनचं 6.5-7 लिटर दूध कंटिन्यू आपलं इथं चालू आहे. मी राहायला पण इथंच आहे. घर इथून लांब आहे, 20 किलोमीटर घर आहे. मी राहतो इथंच बायांसोबत. पण दुधाची 6 जेवढ्या आणलेल्या आहेत म्हशी, सगळ्या म्हशींचा काटा एकदम ऍक्युरेट चालू आहे. आणि चार्ट हळूहळू वाढतोय. एका टायमाला सांगितलं का दूध? एका टायमाचं दूध आहे 3 म्हशींचं दूध गेलेलं आहे 8 लिटरवर. बर. आज 12वा दिवस आहे. अजून पूर्ण सेट व्हायच्यात. आवटी बनवलेली एकच, अजून एक आवटी द्यायची. अशा पद्धतीने 3 म्हशींचं तर 8 लिटर आम्हाला मिळालं. म्हणजे त्यांचं 16 लिटर तर मिळालेलं आहे. काट्यावर मोजून आमचा काटा गोट्यावरचा असतो. ठीक है. सुमित सर, इधर कब भैंस आई थी, इनमें कैसा कैसा भैंस है, एक बार डिटेल से बताओ. इनकी एवरेज भैंस दी थी सर. इनका स्टार्टिंग था, इन्होंने मेरे को पहले सारा बताया कि भाई मैंने ऐसे ऐसे 2 बार भैंसें ले ली है और मेरा मन उतर चुका है इस काम से. अच्छा. तो इनको ज्यादा महंगी भैंस नहीं दिलवाई हमने. उधर से 1,20,000 से लेके 1,35,40 तक की भैंस थी. भाई ये रोहित शिंदे के उधर भैंस देख के आए 20 लीटर का, 22 लीटर का. मैं अभी उधर पहुंचने में आपको 3-4 साल लगेंगे. अभी दे तो दूंगा भैंस, लेकिन आदमी संभाल नहीं पाता है. बराबर. लोग उधर से हम वीडियो डालते हैं, लोगों को लगता है भाई नहीं हरियाणा में दूध नहीं देती होगी. आज भैंसों को 12वां-13वां दिन आए हुए. हर भैंस 12 लीटर से ऊपर जा चुकी. 12 लीटर की इनको मैंने बोल के दी थी. अच्छा. जिसमें से 3 भैंस अभी 15-16 लीटर पे है. अच्छा. जो भी भाई भैंस रखता है उसको पता है ओटी देनी पड़ती है. कल रात को ओटी बनाई गई है. ठीक है. ओटी देंगे तो थोड़ा सा राशन बढ़ेगा, तो लगभग सारी भैंसें इनकी 14 लीटर के आसपास चली जाएगी. 3 भैंस तो पहले ही ऊपर है.
बराबर तो इसमें और तो रिजल्ट दिखाने बोलने के लायक रहा नहीं कुछ। बराबर. फॅट कंटिन्यू आपली 7.2 7.3च्या वरच म्हणजे ताज्या म्हशी आहेत सगळ्या. ज्या पहिल्या म्हशी होत्या त्याच्यातून तर तुम्हाला म्हणजे जास्त रिझल्ट वाटतोय. पहिल्या मशीनच्या पेक्षा मी म्हणतो त्या पलीकडच्या 15 आहेत आणि या 6 आहेत. हम्म. त्यांच्या डबल पैसे यांचं चालू आहेत 6च. बरं. मी माझं मोबाईल माझं जे काय बिल असतात ते सगळं मी युट्यूब तुमच्या चॅनलवर टाकीन. हम्म. तसं काय विषय नाही. आधीची बिल आणि आत्ताची करंट आत्ताची डेट बर आणि यांनी आपल्याला दिलेलं आहे म्हणजे पूर्ण समाधानी आहे. एकदम समाधान. एकदम म्हणजे बर वाटलं पण नव्हतं एवढं मिळेल पण त्याच्यापेक्षा जास्त मिळालं. बर. बिहारच्या म्हशी किती दूध काढते त्या दिवसाचं? 8 लिटर जास्तीत जास्त 8-9 लिटर. लय 4.5 4.5 4.5 एव्हरेज. पण ती पण आम्ही बारली चारली म्हणून दूध निघालं. नाही तर सरकी आणि चुनीवरती त्या म्हशी माझ्या तरी आता मी केलेलं आहे म्हणून एक 6-7 लिटरच्या वर नाही दूध देणार. बर. आणि कंटिन्युटी नाही त्या म्हशींची. गाब जाण्यासाठी काय ते गाब जाते गाब जाण्यासाठी आम्ही एका मित्राचा पासून बोल घेतला होता. त्याच्या मार्फत आम्ही कारण की डॉक्टर पासून तर आम्हाला परवडा ना ती रिपीट व्हायचं सारखं. बर. त्याच्यामुळे ते आमचे ते मिळत होते ते पैसे त्याच्यातच जात होते. बर. त्याच्यामुळं बोल घेतला होता एका मित्राचा त्याच्या मार्फत केल्या तरी बी अजून 2 राहिलेले आहेत बर 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 त्या हे व्हायच्या. पण सातत्य नाही तेवढं चमक नाही. आणि सुमित शेठच्या म्हणण्यानुसार जी फिडिंग हरियाणामध्ये होतं तीच फिडिंग आपल्या इथं काय जास्त कॉस्ट नाही लागत त्याला. बर. आपल्या शेतात ऊस पिकतो आपल्या इथं गहू पण पिकतो हरभरा पण पिकतो. त्याच्यामुळं आपलं जितकं कॉस्टिंग आपल्याला जर शेती असेल तर आपल्याला गोठ्याचं कॉस्टिंग दुधाचं कमी जितकं करता येईल तेवढं आपल्या शेतातच चारा पिकवून शेतात गहू लावून हरभरा लावून आणि ऊसाच्या पैशातून गावंडा वगैरे बाकीच्या गोष्टी या सगळ्या केल्या तर पूर्ण प्रॉफिट मध्ये हा धंदा आहे. प्रॉफिट म्हणजे ही मानसिकता तयार झाली फक्त यांच्यामुळे. बर. म्हणजे नाही तुम्ही तर आपण पूर्णपणे म्हणजे बंद करायचं होतं आणि हे जे स्ट्रक्चर आहे याच्यात बकरी पालन करायचं होतं. बर बर बर. हा म्हणजे मी त्या म्हशी विकून बकरी काय थोडक्यात थकलेला म्हणायचं तुम्ही. हो पूर्ण फेल्युअर आलेलं होतं. बर. धंद्यात कसला जीव नव्हता राहिलेला. सुमित सेठ ऐसा क्या कर दिया आपने जो अभी ये तो मतलब खत्म करने वाले थे ये पूरा धंधा, तो ऐसा क्या किया आपने, क्या जादू किया? जादू कुछ नहीं सर, दिक्कत है कहाँ। पहली बात तो सबसे पहले इधर के लोगों को भैंसों का नहीं पता है, वही हरियाणा चले जाते हैं। मैं अकेला नहीं दिलवाने वाला, बहुत लोग यूट्यूब पे भी आके सब बोल के जाते। उधर से भैंस आने के बाद चलो जैसे जो जिस तरीके से दिलवाता वो बात हो गई अलग। अपनी तो कोशिश रहती है जितना हो सके कम रेट में सामने वाले को अच्छी भैंस दिलवाने की, और भी दिलवाता होगा कोई, लेकिन उधर से भैंस आने के बाद इधर कोई भी फॉलो अप नहीं लेता। बराबर। इधर गाड़ी उतरी उस डेली के डेली मैं लेबर से पूछता हूँ भाई आज क्या चल रहा है, कौन सी भैंस कैसे है। सामने वाले को एक बार भी मेरे को फोन करने की जरूरत नहीं होती, मेरे को फोन करता है तो उसको मैं खुद बताता हूँ तेरे गोटे में इतना दूध चल रहा है और इतने दिन आपके गोटे में भी लगेंगे भैंसों को सेट होने में। बराबर। उधर से भैंस आने के बाद आदमी इधर उधर से भैंस दी तो सीधा सा हाथ छोड़ देता, तू देख तेरा क्या होएगा। सगळ्यात महत्वाचा मुद्दा सुमित शेठ मी सांगतो, आपल्या इथल्या लोकांचं कसं आहे, कमी रेट मध्ये म्हशी मिळाल्या पाहिजेत, कमी रेट मध्ये म्हशी मिळाल्या पाहिजेत, दूध पण जास्त दिलं पाहिजे। ते दूध मिळतं पण त्या दुधाचं सातत्य नसतं, ते दूध जास्तीत जास्त 2 महिने ते 2.5 महिने। बरोबर बरोबर। म्हणजे लोकांना ज्या कमी रेट मध्ये म्हशी पाहिजेत त्याचं एक सुरुवातीचे 2-3 महिने दूध चांगले मिळते आपल्याला आणि कमी रेट पण मिळतं, पण तिथून मोहर दुधाचं सातत्य राहत नाही राहत। आता तुम्हाला पण माहित असेल नसेल, ताज्या म्हशीची फॅट आपल्या एरियामध्ये कुठल्या पण वाट्यावरची तुम्ही चेक करा, जिथं सुमित पन्नूंनी म्हशी दिलेला नाही तिथली चेक करा आणि आपली चेक करा। आपल्या ताज्या म्हशी आहेत तरी पण फॅट 7.0 7.1 7.2 7.0च्या वर क्वालिटी लागते आपली। बरोबर। आल्या दिवशीपासूनची आणि हळूहळू तर दूध म्हणजे ग्राफ वाढतोय, अजून वाढणार आहे म्हणजे सतत हळूहळू चालूच आहे। बर हो, मला सांगा, तुम्ही हरियाणामध्ये गेला तर तिथला संपूर्ण तुमचा अनुभव कसा राहिला? हरियाणामध्ये तर मी पहिल्यांदा जात होतो, आम्ही विमानानेच गेलो, आमचा भाऊ आणि मी। तर त्यांची गाडी वगैरे आली होती तिथं, पण एक मनात ठरवलं होतं की रेट पैसे पण जास्त नाही गेले पाहिजे, म्हणून वस्तू आपल्याला चांगली आली पाहिजे। तर आता आधीचा काही मागचा आमचा बॅकलॉग होताच ना, बॅकलॉग भरून काढायचा होता, म्हणून
आमचे ती प्रयत्न चालू होता. आतून मानसिकता तशी तयार झाली होती. बरोबर. तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी 1-2 दिवस आम्हाला 2-3 दिवस म्हशी दाखवल्या. काय आधी काही व्यवहार केले नाही, काय नाही. फक्त म्हशी दाखवल्या की बाबा तुम्हाला असं अशी ही म्हैस आहे, ही एवढं दूध काढेल, ही तेवढं दूध काढेल, तुम्ही तिला इतकं फिडिंग केलं, व्यवस्थित मेंटेनन्स तिचा व्यवस्थित ठेवला तर मग त्या पद्धतीने तुम्हाला मिळेल. मग थोडी मानसिकता तयार झाली की बाबा आता घेतल्या पाहिजे. मग सुमित शेटने स्वतः तिथं त्यांनी चॉईस केलेल्या म्हशी आहेत सगळ्या. आम्ही फक्त सांगायचो बाबा ही चांगली, ही चांगली. त्यांनी स्वतः म्हशीची स्वतः धार काढून किती दूध निघते स्वतः 2 टाइम ती आम्ही 4 टाइम एका म्हशीचं दूध चेक केलेलं आहे. बरं. स्वतः सुमित शेट आम्हाला घेऊन जात होते तिकडं, दाखवत होते दूध स्वतः. सगळं लेबर वगैरे कोणी सोबत नव्हता. आम्ही घेणारीच तेवढी 2-4 जण आणि शेट. ते स्वतः धार काढणार, आम्हाला दूध दाखवणार, काट्यावर मोजणार, असं होईल. बरं. एक त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आपण केलं ते. पण ते पूर्ण म्हणजे आम्हाला काहीच उलट वाटतंय 1 वर्षापूर्वी गेलो असतो तर आता या गोठ्यात 30-35 म्हशी असते. बरं. म्हणजे आता थोडं future 1 वर्ष planning लेट झाला म्हणा तुम्ही. 1 वर्ष लेट झालो म्हणजे मी कंप्लीट 15 म्हशीनी लेट झालो, बरं. 20 म्हशीनी लेट झालो. बरोबर. असा विषय झाला. पलीकडच्या बाजू सगळी फुल भरून अलीकडे अजून असते. बरोबर. पण एक आता ते मागं झाले, पण आता इथून पुढे नाही ती चूक. आता आम्ही काय कंटिन्यू जेव्हापासून म्हशी उतरलेले तेव्हापासून मी रोहित शिंदे आणि सुमित शेट यांना कंटिन्यू फॉलोअप घेत असतो. इव्हन एखाद्या म्हशीला थोडं नॉर्मल टेम्परेचर 101-102 तरी सुद्धा मी सुमित शेटला स्वतः, आणि हे असं अजिबात नाही की फोन उचलत नाहीत. पहिल्या 2ऱ्या रिंगलाच फोन लगेच उचलतात. बरं. म्हणजे काय अडचण आता? मी एकदा मी चेक करायसाठी रात्री 12:30-1 वाजता फोन केला होता. म्हणलं आता हे शेट उचलतात नाही उचलतात. 4थ्या रिंगला सुमित शेटने फोन उचलला. मला फक्त प्रॉब्लेम असाच होता की एका म्हशीचा एक म्हैस बच्चा विसरलेली होती, ती थोडी आलेली नव्हती दुधावर, तिला थोडा टिका द्यावा लागत होता. त्याच्यामुळं इंजेक्शन जरा थोडी ट्रीटमेंट चालू होती तिला एक. त्याच्यामुळे पण काय नाही, त्यांनी डिटेल मध्ये सांगितलं. 10-15 मिनिटं फोन चालू होता. बरं. दुसऱ्या 1-2 दिवसात तर म्हैस जागेवाली. बरं. काही विषय नाही. म्हणजे निमेराचं काही अडचण असेल तरी फोन म्हैस करा. आहे ती. 6 लिटर दूध येते आता. बरोबर आहे. म्हणजे एक आपण जर म्हशी केलं तर फुल टाइम सर्व्हिस भेटणार आहे यांच्याकडून. म्हशी जर एखाद्याला जर म्हशी करायची असतील तर मी सगळ्यांना सांगतो की बिनधास्त डोळं झाकून ह्या माणसाला कॉन्टॅक्ट करायचं. आता आमच्या गोट्यात येत काय नाही, इथं आल्यात म्हणून मी उगं काहीतरी बोलायचे म्हणून मी बिल, माझं सगळे पेपर, माझं सगळं दाखवतो. ज्याला कोणाला घ्यायच्यात, ज्याला कोणाला नवीन गोठा करायचाय त्यांनी बिनधास्त तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा, मी यांची सगळी माहिती देईल. पण 100% गायडन्स. तुमची म्हैस निवडण्यापासून म्हशीला कोणता चारा खायला घातला पाहिजे, काय फिडिंग केलं पाहिजे, खुराक कधी वाढवला पाहिजे, खुराक कधी कमी केला पाहिजे, दुधाची कॉस्टिंग कशी माणसाने कमी, दूध उत्पादकांनी कशी कमी केली पाहिजे, एव्हरेज मध्ये राहिलं पाहिजे, नफा किती जास्त राहिला पाहिजे, हे सगळ्या गोष्टीचा गायडन्स यांच्याकडे विनाशुल्क आहे. हा सगळ्यात महत्वाचं विनाशुल्क आहे. 1 रुपया सुद्धा चार्ज नाही. बरोबर. सगळे जे काय माहिती देतील ते मनापासून, आणि 24 तास त्यांना कधी बी फोन करा. त्यांनी आम्हाला म्हशी ज्या दिवशी भरल्या त्याच दिवशी सांगितलेलं आहे, जोपर्यंत म्हशी तुमच्या गोट्यावर पोहोचवून जोपर्यंत मी सांगितलंय तेवढं दूध काढत नाहीत तोपर्यंत त्या म्हशी माझ्या आहेत. बरोबर. त्या काय तुमच्या नाहीत. अशा हिशोबाने म्हणून आम्ही पण बिंदास राहिलो होतो. आम्ही यांच्या 100% विश्वास ठेवला, आम्हाला 100% रिझल्ट भेटला. बरोबर आहे. म्हणजे हे जसं जसं सांगतील तसं तसं तुम्ही करत गेला. हो. ते जे सांगतील तेच आम्ही फॉलो केलेले, दुसरं आम्ही कोणाचं काय ऐकलेलं नाही. बरोबर. आता हरियाणामध्ये यांनी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीची गॅरंटी दिली? गॅरंटी नसते हो सर. आपण जी वस्तू घेतोय त्या वस्तूची गॅरंटी ते घेतात. बरोबर. आता म्हैस 20 लिटरची पण असती. आता आपण बिहार मधून 8 लिटरची पण म्हैस घेतली होती. पण विषय कसा असतो, गॅरंटीचा विषय नसतो. आपण त्या म्हशीला काय देतोय, आपण फिडिंग कसं करतोय त्या म्हशीचं. आता त्या म्हशीला लागतंय फिडिंग रोजचं 5 किलो. 18 लिटरच्या म्हशीला दूध असतं, तिला फिडिंग लागतं 5 किलो. मग आपण तिला जर 2 किलो 2.5 किलोच देत असेल, आणि जे खुराकाची जी क्वालिटी द्यावा लागती, गव्हाचं दलिया असन, तुमचा हरभरा चुनी असन, तुमची सरकी असन, तर ही जर देत नसन आपण, तर मग आपण यांना नाही, आपण कोणालाच नाही दोष देऊ शकत ना. बरोबर. आपला दोष आपण स्वतःला द्यायचा. आपल्याला जर एखाद्या वस्तूला जितकी पूर्तता लागती तेवढी जर आपल्याला करता येत नसेल, ते आपलं फेल्युअर आहे. पण हे सांगताना एक सुद्धा पॉईंट चुकीचा नाहीच सांगत. बरोबर. डॉट तिचं जेवढं दूध आहे, तिला जेवढं फिडिंग झालं पाहिजे,
डॉट तेवढंच देतात आणि तेवढंच देऊन तेवढंच दूध देतीस ती. बरोबर. आम्हाला अनुभव आलेला एवढ्या 12 दिवसात सांगतोय तुम्हाला मी. हम्म. तुम्ही आवर्जून मी तुम्ही सांगतो पुढच्या महिन्यात या, त्याच्या पुढच्या महिन्यात या. मला तेवढी गॅरंटी झालेली आहे आता. म्हशी या 14-15 प्लस चालणार आहेत. बरोबर हो. बरोबर. आमची मानसिकता होती 12 लिटरची, पण आम्हाला म्हशी मिळाल्या 14-15 लिटरच्या. एवढंच सांगेल मी. आणि तिथं किती सांगितलेलं यांनी तुम्हाला? 12 लिटर फक्त. फक्त 12 फक्त एका म्हशीचा तर म्हणले होते 11 लिटर निघन. हो का, ही 1 नंबरची म्हशी आहे. 11 लिटर सांगितलं असं म्हणले, पण त्या म्हशीचं आता 14.5 लिटर दूध काट्यावर तुम्ही मोजून जाऊ शकता. बर. म्हणजे आपण सांभाळणी केली तर अजून वाढतंय. हो, आपण जितकं तिला जीव लावू, जितकं तिची देखभाल करू, जितकं तिला फिडिंग करू, टायमिंगला करू, तसंच आपल्याला आउटपुट मिळणार है त्याच्यापासून. बराबर. तो सुमित शेठ, एक बात बताओ मुझे. अभी सर ने बोला आपने सब पूरा गाइडेंस किया, आपकी हिसाब से भैंस ली सब, अभी एक भी भैंस में कोई दिक्कत नहीं है? इनको खरीदी में तो एक ही दिन लगा था, क्यों मेरी 6-7 भैंस थी। एक दिन में अपनी पूरी खरीदी हो गई थी इनकी। हमारे हिसाब से अभी आपने इनसे गारंटी का पूछ रहे थे, इनके बाजू में ही इनके दोस्त भैंस लाए हरियाणा से। कम से कम कीमत 2 लाख रुपए, ज्यादा से ज्यादा 3 लाख रुपए की, और उनकी एवरेज 7.5 लीटर पर डे की। अच्छा, इन्होंने ही मेरे को बताया। एक टाइम की 2 टाइम का 7.5 लीटर, ज्या म्हशी 2 लाख से लेके 3 लाख तक की म्हशी, कम से कम 2 लाख की भैंस। 11 लिटरच्या वर म्हशीने दूध दिलेलं नाही. बर. कुठून आणलेलं ते? हरियाणा मधूनच आणले. जो व्यापारी ये बोलेगा ना मेरी गारंटी, वो सबसे बड़ी झूठ बोल रहा है, सबसे बड़ी झूठ है। अब उधर से भैंस दे दी मैंने इनको 12 लीटर बोल के। भाई मैं क्या बोलता हूँ, मेरे हिसाब से ये भैंस कम से कम 12 लीटर देगी। ये नहीं कि मेरी गारंटी है। इधर आके भैंस ने चारा नहीं खाया, बीमार हो गई, बहुत से कारण, पानी नहीं पकड़ा, राशन नहीं पकड़ा, वो दूध कहाँ से देगी? कहाँ गई गारंटी? हम वस्तु नहीं बेच रहे इधर से, हम जानवर बेच रहे हैं, और इंसान और जानवर की कभी गारंटी नहीं होती। बराबर। सिर्फ क्या होता है, मेरे को लग रहा है ये भैंस 15 लीटर की है, मैं उसका ये बोलता हूँ भाई ये आपको 12 तो देगी। बराबर। इससे आगे आपकी मेहनत है। अब इनको 12 लीटर बोल के दी थी, एक भैंस 11, बाकी 12। इधर अभी सारी भैंसे 12 से ऊपर है। इनकी भी तो मेहनत है। डेली में जो बोल रहा हूँ वो एज इट इज ये पूरा का पूरा निभा रहे हैं। इधर के लोगों को निचोड़ना पसंद है, खिलाना पसंद कम है, इस वजह से भी घाटा खाते हैं। बराबर। अगर आज आप कम खिलाओगे, सिर्फ निचोड़ने पे ध्यान दोगे, वो भैंसे गोटे में 1 ही साल टिकेगी। राइट। लाइफ नहीं रहना, भैंस को मेंटेन करके चलोगे। मेरे दी हुई भैंसे 15-15 साल हो गए, गोटों में खड़ी है आज भी, उतना ही दूध दे रही है। बराबर। 10 भैंसे, विशेष 100-200 भैंसों पे जिसको जाना है, उसको शुरू से मेंटेन करना पड़ेगा। बराबर। आम्ही ज्यावेळेस म्हशी आधीच्या घेतल्या होत्या, त्या पण तिकडून बाहेरूनच आल्या होत्या, पण त्या म्हशीला ताकद नव्हती राहिली. आज या म्हशी तुम्ही बघताय 12वा दिवस आहे आज. तुम्ही सगळ्या म्हशी एकदा तुमच्या त्या ह्याच्या मार्फत दाखवा, एका सुद्धा म्हशीचं म्हणजे अजिबात काय असं वाटतंय तिकडून सोडल्यात आणि इथं आणून बांधल्यात, म्हणजे काय अडचण विदिन म्हणजे 5 मिनिटात आज तिकडून इकडे आल्यात असं वाटतंय. बरोबर. सुमित शेठ, मुझे बात बताओ एक, अभी जो हमने आपने शायद रेडा भी दिया इधर, तो उसमें रेडे की क्या डिटेल है? वो रेडा भी है, दांत है, मदर का लगभग 22.5 लीटर के आसपास दूध है। मेरे ही एक दोस्त है जानकर, उसके पास से लिया था हमने। जो सही में रियलिटी में बोलते टेस्टिकल से लेके रिंग, सींग, पीठ, पुट्ठा, वाकई में ब्रीडिंग लेवल का रेडा है। अच्छा। और दिया इसीलिए था कि पहले ये बिहार से भैंस लाए, सोलापुर से लाए, परेशान हो चुके थे प्रेग्नेंट करवाने के लिए। बराबर। एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? पूर्णपणे समाधानी. आधी मला मानसिकता नव्हती, पण आता असं वाटतंय की आता मी कधी परत जाईन आणि मशीन. बरोबर. असं झालेलं आहे. सुमित भाई, क्या बोलना चाहते हो अपने किसान भाई को? भाई यही बोलना चाहता हूँ भाई, जिस भी भाई को भैंस लेनी हो, जितना हो सके कोशिश करते हैं कम रेट में दिलाने की। कोई फसवा फसवी का चक्कर नहीं है अपने डेयरी फार्म में, लेबर की सुविधा है, बाकी आपको जैसा ठीक लगे। ठीक आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून जे शिंदे साहेबांनी म्हशी आणल्या त्याची माहिती घेतली. म्हशी कशा आहेत ते तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्याच. तर तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हशी घ्यायच्या असतील तर तुम्ही सुमित पन्नू डेअरी फार्म या ठिकाणी संपर्क करा. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. तोपर्यंत नमस्कार.